Audio Jungle. शिक्षण मंत्री महाराष्ट्र शासन महाराष्ट्र सरकार नहीं उद्धव साहब तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। उद्धव साहब तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। उद्धव साहब तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। खाली मुर्गे वर आहे, अरे आवाज कुणाचा? छत्रपती शिवाजी महाराज की नहीं चलेंगे, हिंदी शक्ति नहीं चलेगी, नहीं चलेंगे, नहीं चलेंगे, हिंदी शक्ति नहीं चलेगी, नहीं चलेगी, हिंदी शक्ति नहीं चलेगी। भारत सरकार हाय हाय, भारत सरकार हाय हाय, भारत शासन हाय हाय। तुम्हाला वाटते का हिंदी भाषा ही मराठी भाषेवर अतिक्रमण करत आहे? 100% अतिक्रमण करत आहे, कारण की जो महाराष्ट्र सरकारने JR काढला तो JR पूर्ण मातृभाषा जी आपली मराठी भाषा आहे याच्यावर लादण्यासाठी तो JR काढलेला आहे। आणि हे भाजपचं कामच असं आहे, भाजपचे ही कूटनीती आहे आणि कुरणनीती। हे भाजप हे कुरणनीती आणि कूटनीतीचं भाजप हे राजकारण करतं, कारण की मराठी भाषा ही आपली महाराष्ट्राची मातृभाषा आहे। याच्यावर आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे हे लादू देणार नाही जोपर्यंत हे मातृभाषा जोपर्यंत डिक्लेअर करीत नाही, जोपर्यंत JR त्यांनी जे हिंदी भाषेत काढलेला आहे तो रद्द करीत नाही, तोपर्यंत आमचं आंदोलन असंच चालू राहील। पुढचं काय पाऊल असेल? पुढचं काय पाऊल? कोणत्या पाऊल? हे मुद्द्यावर आता आम्ही परत 5 तारखेला उद्धव साहेब राजसाहेब हे मोठा मुंबईत मोर्चा काढताय, परत आम्हाला आदेश येईल, त्या हिशोबाने आम्ही काम करणार। हे आंदोलन सतत चालू राहील, हे फक्त आजच्या पुरतं आंदोलन नाही आहे। त्याच्यामुळं आम्ही आज जो JR काढला महाराष्ट्र सरकारने त्याच्या आज क्रांती चौकामध्ये होळी केलेली आहे। शासनाने एक दुर्दैवी JR काढून महाराष्ट्रातल्या शाळांमध्ये हिंदी भाषेची सक्ती करण्याचे आदेश पारित केलेले आहेत। महाराष्ट्रामध्ये कुठल्याही जनतेने, कुठल्या शिक्षण मंडळाने, कुठल्या शिक्षण तज्ज्ञाने, कुठल्या शाळेने कसल्याही प्रकारची मागणी न करता, कुठलंही कारण नसताना अननेसेसरी हिंदी भाषेची सक्ती करण्याचा जो JR काढला आहे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन करतो आहोत। महाराष्ट्र शासनाने खरं तर मराठी भाषा वृद्धिंगत कसं होईल याकडे लक्ष दिलं पाहिजे, मराठी शाळांची दुरावस्था याकडे लक्ष दिलं पाहिजे। त्या सगळ्या गोष्टी सोडून हिंदी भाषेची सक्ती करणं म्हणजे जखम मांडीला मलम डोक्याला अशा पद्धतीचा शासनाचा निर्णय आहे, त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी एकत्र नाही चलेगी, नाही चलेगी करत आहे असं देखील स्वतः राज्य सरकार सांगते। शासनाचा JR माझ्याकडे आहे, JR ची कॉपी आहे, JR ची कॉपी दे। हा JR आहे आणि याची आम्ही आता होळी करणार आहोत। याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे, भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेत्यांना बेमालूमपणे खोटं बोलण्याची सवय आहे, त्याचा हा भाग आहे जो तुम्ही विचारताय। हा JR आहे, याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेला आहे। याची आम्ही सक्ती जी केलेली आहे त्याच्यासाठी जे आंदोलन आहे तर ते आंदोलन केलेलं आहे। आम्ही सक्ती नाही चालू देणार। लहान लहान मुलं आहे शाळेत जातात, त्यांची जीभ व्यवस्थित वळतही नाही आणि त्यांना हिंदी भाषा ही कंपल्सरी केलेली आहे, तर ही कंपल्सरी नाही पाहिजे।
हा महाराष्ट्र आहे, हा जो भारत देश आहे, हा छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे यांचा आहे आणि त्यामुळे मराठी भाषेचं वर्चस्व हे कायम असणार आहे इथे. त्यामुळे ही आज आम्ही जे आंदोलन आहे हे हिंदी भाषे विरोधी केलेलं आहे. तुम्हाला असं वाटतं का मराठी भाषेवर हिंदी भाषेचं अतिक्रमण होतं? हो, होतंय ना, कारण मराठी भाषा ही मातृभाषा मराठी भाषा आहे आमची आणि त्यामध्ये जर ही सक्ती करताय हिंदीचं तर तिचं वर्चस्व हे होतंय मराठी भाषेवर कुठंतरी. सरकारकडून हे सांगण्यात येत आहे की हिंदी भाषा ऐच्छिक आहे, तरी पण तुम्ही आंदोलन UP बिहार यांचा नाही, महाराष्ट्रात तरी नाही चालू देणार आम्ही ही सक्ती. या पुढील आंदोलन कसं असणार आहे? तीव्र आंदोलन करू, यानंतरचं आंदोलन आमचं तीव्र आंदोलन राहील. सरकारने